धुळे शहरातील महिला व बालविकास कार्यालयाबाहेर आज महिलांची कागदपत्रे जमा करण्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली। सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये लाडक्या बहिणींना अखेरची संधी अशा मथळ्याखाली कार्यालयात पुन्हा फॉर्म भरल्यास मार्चपासून बंद झालेले हप्ते सुरू होतील असे खोडसाळ आणि दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध झाल्याने ही गर्दी उसळली होती। मात्र महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने यावर तातडीने कायदेशीर स्पष्टीकरण देत या सर्व बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि अप्रमाणित असल्याचे जाहीर केले आहे। EKYC अपूर्ण असलेल्या महिलांनी जिल्हा कार्यालयात कागदपत्रे आणून द्यावीत असे कोणतेही आदेश शासनाने दिलेले नाहीत। प्रशासनाने या अफवा पसरवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या व पडताळणी न केलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवून कार्यालयांमध्ये गर्दी करू नये असे अधिकृत आवाहन केले आहे। पाटील आहे। या कार्यालयामध्ये लाडकी बहीण योजनेची कुठल्याही प्रकारची KYC नाही। सदर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या कार्यालयामार्फत फक्त त्यांच्या आधार कार्ड नंबरनुसार त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात की नाही याबद्दलची इत्तेभूत माहिती त्यांना देण्यात येते आहे। गेल्या 4 दिवसापासून सोशल मीडियावरती एक अत्यंत चुकीची बातमी प्रसारित झाल्यामुळे कोणीही लाडकी बहिणींनी या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात अनावश्यक गर्दी करू नये। सदर योजनाच्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्डनुसार चेक करण्याची प्रक्रिया ही खूप दिवस चालणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणींनी कृपया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय धुळे येथे अनावश्यक गर्दी टाळावी अशी आमची नम्र विनंती आहे।